मारुती परमेश्वर आहे, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, माता विठ्ठल, हे सगळं कळालं. पण तरीसुद्धा पंढरीश परमात्म्या, तुझं सावळं स्वरूप मला त्या विटेवरच बघावंसं वाटतं रे, कारण ते सुख दुसरीकडे कुठेच नाही. धावत आले आणि घरी न जाता पांडुरंगाच्या महाद्वाराच्या त्या मुख्य पायरीवर येऊन थांबले आणि तिथूनच हाक दिली, पांडुरंगा आठवलं, अरे याच पायरीवरून तुझ्याशी भांडलो नाही का, याच पायरीवरून तुझ्याकडे हट्ट केला, बस बस पांडुरंगा, आता या पायरीचा चिरा होतो, या पायरीचा चिरा होऊन राहायचंय. सगळ्या संत महंतांची पायधूळ या चिऱ्यावरती, या पायरीवर पडली पाहिजे ही अपेक्षा आहे, कारण माझ्या भगवंताचे दास हे सर्वश्रेष्ठ अधिकाराचे आहेत. आणि म्हणून पांडुरंगांना ती आर्तता पाहवली नसेल, धावत परमात्म्याने सुद्धा वीट सोडली असेल, नामदेवांच्या जवळ गेले असतील आणि 5 वर्षाच्या नाम्याला जसं कवटाळलं असेल ना, तसं 80व्या वर्षी सुद्धा नामदेवांना कवटाळलंच असेल पांडुरंगाने. आणि म्हणाले असतील, नाम्या खूप थकलास ना रे, खूप थकला असशील ना, बस खूप काम केलंस, भागवत धर्माचं, भक्ती प्रचाराचं भरपूर काम केलंस, आता तुझ्यासाठी काहीतरी माग रे राजा, तुझ्यासाठी काहीतरी माग. नामदेव महाराज म्हणतायत, पांडुरंगा वेळ प्रसंगी तुझ्याशी भांडलो सुद्धा रे, एवढं प्रेम केलं तू माझ्यावर, मी तुझ्यावर, आता एकच मागणं मागतो, मला स्वतःसाठी काही नको, भगवंता द्यायचंच असेल ना तर एक दे, नाही म्हणू नकोस. भगवंत म्हणाले, नाम्या माग रे. आणि मग नामदेव महाराज या प्रसंगामध्ये सांगतात, आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, माझी या सकळा हरीच्या दासा. पंढरीनाथ महाराज की जय. मागणारा तेवढ्या ताकदीचा आहे आणि देणाराही तेवढ्याच ताकदीचा आहे. जगाच्या इतिहासामध्ये ज्ञानदेवांच्या नंतर एवढं भव्य, उदात्त आणि अतिशय सुंदर मागणं मागणारं कोणीच नाही. माऊलींचं पसायदान आपण सर्वजण ओळखतो. माऊलींनी सर्वसमावेशक, सर्वव्यापी, विश्वात्मक भगवंताकडं मागणं मागितलं पसायदानाच्या रूपाने. आणि श्रोते हो, जी स्वतःसाठी मागितली जाते ना त्याला भीक म्हणतो आपण. जे कुटुंबासाठी मागितलं जातं ते दान, समाजासाठी मागितलं जाती ती भिक्षा, आणि विश्वाच्या कल्याणासाठी जे मागितलं जातं ते पसायदान माऊलींनी मागितलं, जे खळांची व्यंकटी सांडो. एवढं उदात्त मागणं होतं की दुर्जनांचा सुद्धा दुष्टपणा निघून जाऊ दे. पण नामदेवांचं मागणं याच ताकदीचं असलं तरी थोडंसं वेगळं आहे श्रोते हो, कारण नामदेवांनी जाणीवपूर्वक 2 गोष्टींचा उल्लेख, 2 शब्दांचा उल्लेख आवर्जून प्रस्तुतच्या अभंगामध्ये केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने हे नामदेवांचं पसायदानच आहे. आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. हरिदास शब्द नामदेवांनी वापरलाय. जो भगवंताचा दास आहे ना, देवा पहिलं मागणं माझं असं आहे की माझ्या हरीच्या कुळातल्या, हरिदासांच्या कुळांना आकल्प आयुष्य लाभावं, ते विना त्रासाचं असावं, ते पिढ्यानपिढ्या टिकणारं असावं. कारण अशा कुळांमध्येच अशी रत्न जन्माला येतात जी समाजाची घडी व्यवस्थित पुढे टिकवून ठेवतात. नवे समाजाला सन्मार्गदर्शन करण्याचं काम करणारी ही संत मंडळी, आता यांची जबाबदारी तुला घ्यावी लागेल. म्हणून सगळ्यांपेक्षा वेगळं मागणं मागितलं, माझी या सकळा हरीच्या दासा. नामदेव महाराजांनी 3च मुद्द्यांचा विचार करून आपण पुढे जाऊ. मागणं मागितलं, काय मागितलं पहिला मुद्दा, कुणासाठी मागितलं दुसरा मुद्दा, आणि का मागितलं तिसरा मुद्दा. काय मागितलं, अकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. माझ्या हरिदासांना, माझ्या या सर्व तुझं नाम घेणाऱ्या सगळ्या तुझ्या भक्तांना अकल्प आयुष्य लाभावं भगवंता. कारण ही मंडळी, यांच्या पिढ्या, यांची कुळं जर टिकली ना तर समाजापुढे आदर्श स्थापित होणार आहे. आणि म्हणून उदाहरण पुढच्या काळात घडत होतं की ज्या कुळामध्ये 8 वर्षांची, 8 पिढ्यांची विठ्ठल परंपरा होती, असे विश्वंभर बाबा आणि त्या पिढीमध्ये, त्या कुळामध्ये पुढच्या काळामध्ये तुकोबरायांसारखं रत्न जन्माला येतं श्रोते हो. बोल्होबा तुकोबरायांचे वडील, काय पिढी होती आणि काय परंपरा होती. अभिमानाने ही परंपरा संत सांगत होते, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. बोल्होबा ज्यावेळी पांडुरंगासमोर जायचे ना, त्यावेळी पांडुरंग परमात्म्यानी मान खाली घालावी, असा कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे माझा भगवंत, आणि मान खाली घालावी, डोळ्यातनं अश्रुधारा भगवंताच्याही वहाव्यात.
त्यावेळी रुक्मिणी आईसाहेबांनी विचारावं, अहो मान का खाली घालताय? तेव्हा पांडुरंगाने उत्तर द्यावं, अगं बघितलं नाहीस, सावकार दारात आलाय आणि सावकार दारात आला की कर्जदारांनी मान खालीच घालायची असते. बोलोबा सावकार आहे. श्रोते हो, ही परंपरा, ही कुळाची जन्मजात पिढीची ही परंपरा जी लाभली तुकोबारायांना, पुढच्या काळात तुकोबारायांना पांडुरंग परमात्मा सांगत होते, माग तुकोबा, तुला जे हवं ते मला माग. तुकोबाराय म्हणायचे, देवा तू काय मला देणार रे? अरे माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. अरे तुझी सेवा करणं ही आमची मिरास आहे, ही आमची ॲसेट आहे, ही आमची संपत्ती आहे खऱ्या अर्थाने, आणि या पलीकडे आम्हाला काहीच नको आहे. आणि तू मला काय देणार रे देवा? तुझे चरण आमच्याकडे गहाण आहेत. माझ्या पदरचं नाही, गाथेतला तुकोबारायांचा शब्द आहे, तुझे चरण गहाण पांडुरंगा. तू काय देणार? याचं कारण ही कुळं या ताकदीची होती, या कुळांमध्ये पिढ्यानपिढ्या विठ्ठल भक्ती होती. म्हणून नामदेव महाराज सांगतात की अशा कुळांमधल्या भक्तांसाठी देवा तू काहीतरी कर, त्या दासांना, त्या हरिभक्तांना अकल्प आयुष्य दे, अकल्प आयुष्य दे. बरं, शब्द दास हाच वापरला हो, हरिदास हाच शब्द नामदेव महाराजांनी का वापरला असेल? कारण आम्ही मंडळी जपजाप्य करतो, तीर्थयात्रा करतो, उपासना करतो, साधना करतो, दानधर्म करतो, ध्यानधारणा करतो, पण आम्ही दास ठरू का? नाही, आम्ही एवढ्यानी दास नाही होऊ शकणार. आम्ही फार तर साधक होऊ, उपासक होऊ, भक्त होऊ फार तर, पण आम्ही दास नाही होणार. म्हणून दास ही कुठली पदवी नाही आहे, दास हे कुठलं नाव नाही आहे. श्रोते हो, दास ही अवस्था आहे, दास ही भूमिका आहे की परमेश्वरा, माझी कर्मेंद्रिय, माझी ज्ञानेंद्रिय, माझं मन नवे बुद्धीसहित सगळंच तुला अर्पण आहे. दास होण्याची अवस्था कठीण का? कारण परमेश्वराला आपलं शरीर, आपलं जीवन, या सगळ्या जीवनाची मालकी त्याच्याकडे सोपवावी लागते, तेव्हा दास होता येतं. म्हणून मारुतीरायांचं नाम आम्ही मोठं का घेतो? दास म्हटलं की मारुतीराय आम्हाला आठवतात. याचं कारण स्वतःचं असं मारुतीरायांनी अस्तित्व ठेवलंच नव्हतं, ते पूर्णपणे रामरूप झाले होते ना. म्हणून तो दास, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा समर्थ सुद्धा म्हणतात. आणि अशा हरीच्या दासांना भगवंता द्यायचं असेल तर एक दे, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा. अभंगाचं दुसरं चरण आहे, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. शब्द वापरला कल्पनेची बाधा. सर्वसामान्य माणसाचा गुणधर्म आहे, स्वभाव आहे की माणूस कल्पना विश्वामध्ये खूप रमतो. असं झालं तर, तसं झालं तर, मग हे करू, मग ते करू, अशी आम्ही स्वप्न खूप बघतो म्हणाले. APJ अब्दुल कलाम त्यांचं वाक्य आहे, म्हणाले स्वप्न बघा. भारतातल्या तरुणाईला तर त्यांनी संदेश दिला, स्वप्न बघा, स्वप्न बघा, कारण स्वप्न विचारात येतात आणि ते विचार आम्हाला कृती करायला भाग पडतं. त्यामुळे अशी स्वप्न बघावीत, पण ही स्वप्न आम्हाला आमच्या जीवनाला योग्य दिशा देणारी असली पाहिजेत. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की कल्पना विश्वामध्ये रमणं धोक्याचं आहे. याच अर्थाने मनामध्ये संशय असता कामा नये, कारण गीतेमध्ये गोपालकृष्ण सांगतात, संशयात्मा विनश्यती. तो स्वतःही सुखी होत नाही आणि जगालाही सुख लागू देत नाही. मी आणि माझं ही जी बाधा आम्हाला जडली आहे, संशय पिशाचाचा संसर्ग आम्हाला लागलाय ना, तो नामदेव महाराज म्हणतात तो हरीच्या भक्तांना, तो संतांना, तो विष्णू भक्तांना लागता कामा नये. तो संसर्ग विष्णूच्या भक्तांना लागू देऊ नको देवा, तो संपर्क तुझ्या भक्तांना लागू देऊ नको, इतकी तुला काळजी घ्यावी लागेल. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. आणि म्हणून वरदान मागितलं, देवा सर्व सुख दे, सगळ्या संतांना सुखात ठेव. वास्तविक सुखाची संकल्पना संतांची आणि आमची यामध्ये खूप फरक आहे बरं. आमचं सुख आमच्या सुखापुरतं असतं. घरामध्ये वस्तू 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 इतक्या वस्तू झाल्यात की माणूसच एक वस्तू होऊन गेलाय. माणसातला माणूस आम्हाला दिसेना, दगडातला आणि पाषाणातला देव कुठून दिसणार, ही परिस्थिती भयानक आत्ताची होऊन बसली आहे. म्हणून श्रोते हो, नामदेवांना हा अंदाज आहे की ही जर हरीची कुळं, हे हरिदास, हे विष्णू भक्त, हे विष्णुदास, हे संत, या लोकांना जर कल्पनेची बाधा झाली तर केवळ त्यांचंच नाही, अवघ्या समाजाचं नुकसान आहे.
कारण शेषाने पृथ्वी जर डोक्यावर घेतली असेल तर संतांच्यामुळे ती पृथ्वी स्थिर आहे असं मी म्हणेन. संतांच्यामुळे समाज स्थिर आहे असं मी म्हणेन. समाजाला सन्मार्गदर्शन पथप्रदर्शन करण्याचं काम करणारे संत, या संतांना सुखात ठेवलं पाहिजे. आणि ते सुख कुठला आहे हो? कुंडिनपूर. आणि या विदर्भ प्रांताचा हा राजा भीष्मक, प्रजेवरती पुत्रवत प्रेम, प्रजाहित दक्ष, अतिशय उदार उदात्त विनयशील स्वभावाचा सदाचरणी. त्यामुळे प्रजेमध्ये कुणीही दुःखी नाही, सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. पण चिंतेत होता तो स्वतः राजा. चिंताग्रस्त होता राजा भीष्मक आणि त्याची पत्नी शुद्धमती. दोघंही चिंतेत आहे आणि कारणही तसंच होतं हो. राजा असो किंवा एखादा सर्वसामान्य माणूस असो, गरीब माणूस असो, तो चिंतेत पडतो. त्याला एक सामान्य समान कारण आहे, ते म्हणजे पोटी कन्यारत्न असेल आणि ती कन्या गुणी असेल, सुशील असेल, सुंदर असेल, रूपवान असेल, तर पित्याच्या हृदयाला, काळजाला काळजीची कात्री लागते असं मोरोपंतांची आर्य आहे. उपवर कन्या होता, उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते. कातर सासर सागर जाय कशी पार, हेची कातरते. त्या सासर रूपी सागरामधले जे काही प्राणी आहेत, म्हणजे माणसंच ती, पण प्राण्यासारखं कधी कधी वर्तन करतात. मग म्हणाले त्या सासर रूपी सागरामध्ये कशी काय ही तरुण जाईल. उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते. काळजीची कात्री लागली. आणि खरं आहे श्रोते हो, पिता आणि मुलगी हे नातंच इतकं अलौकिक आहे ना. परमेश्वराने काय निर्माण केलंय हो. मी नेहमी सांगते, मुलगी ही पित्याच्या मर्मबंधातली ठेव असते. तिथे फक्त समर्पण आहे. मुलगा म्हटलं की थोडंसं देणं घेणं देवाणघेवाण होते, पण मुलगी म्हटलं की फक्त समर्पण आहे, फक्त त्याग आहे. कारण कुठलीही मुलगी कितीही जरी वय झालं तरी सुद्धा कन्यादान करताना लग्न मांडवामध्ये, विवाह मंडपामध्ये ढसढसा रडलेला बाप कधीच विसरू शकत नाही, कधीच विसरू शकत नाही. आणि असा हा भीष्मक राजा, सगळं काही सुंदर होतं, पण तरी सुद्धा चिंता होती की माझ्या रुक्मिणीचं कसं होईल. इतकी सुंदर आहे, रूपवान आहे, गुणवान आहे, तर तिला कसा वर मिळेल, या चिंतेमध्ये असलेला भीष्मक राजा. 5 मुलं आहेत, वर्णन केलं. रुक्म्यग्रजो रुक्मरथो रुक्मबाहुरनंतरः रुक्मकेशी रुक्ममाली रुक्मिण्येषा स्वसा सती. 5 भावांच्या पाठीवर ही जन्माला आलेली साक्षात अंबा, साक्षात लक्ष्मी, त्या परब्रह्माचीच माया पुन्हा एकदा त्या ब्रह्माला प्राप्त करून घेण्यासाठी जन्माला आलेली. जन्म झाला. या 5 भावांमधले जे कनिष्ठ भाऊ होते ते अत्यंत सदाचारी होते, नम्र होते, विनयशील होते. पण ज्येष्ठ होता तो युवराज होता हो. त्यामुळे सत्ता हातात आली, युवराज पदाची खुर्ची होती, त्यामुळे थोडासा अहंकारी. आणि याहीपेक्षा आई वडील कितीही संस्कारी असले, कितीही संस्कार प्रदान करणारे असले, तरी सुद्धा मूल घरातून बाहेर पडल्यानंतर आजूबाजूला कुठली चौकडी आहे त्यामध्ये सुद्धा प्रकार असतात. आपल्याकडे त्या चौकडीला नाव आहे प्रसिद्ध. बरं, या रुक्मीला जे मित्र भेटले होते, तो मगध सम्राट जरासंध, चेदिनरेश, शिशुपाल, पौंड्रक, शाल्ब, हे सगळे त्याचे मित्र. वक्रदंत, हे जर सगळे मित्र असतील तर सुधारण्याची शक्यताच नव्हती. आणि अशा वेळी हा रुक्मी अत्यंत गर्विष्ठ, पित्याची आज्ञा कधीच पालन न करणारा, आणि या 5 भावांमधली ही सगळ्यात धाकटी मुलगी म्हणजे रुक्मिणी कोण होती, कशी होती हो. कवी वर्णन करतात. विदर्भ नृपनंदिनी सगुण सुंदरी भीमकी, रती ही तुलता तिच्या पदन खास वाटे फिकी, धरुनी अवतार ये परम मंगला श्रीरमा, विवाह परिसातीचा सकल घालवी जो श्रमा. पंढरीनाथ महाराज की.
म्हणाले रुक्मिणी स्वयंवर या विवाहाचं किंवा या आख्यानाचं श्रवण जरी केलं तरी आमचे सगळे श्रम निघून जातात. म्हणून आजचं हे मागणीपर कीर्तन आणि त्याच अनुषंगाने स्वयंवर आख्यान घेण्याचा मानस केला. नाथांनी सुद्धा रुक्मिणी स्वयंवराचीच रचना केली याच कारणासाठी की आमचे सगळे श्रम सगळे ताप दुःख नाहीशी व्हावीत. आणि अशी ही रुक्मिणी उपवर झालेली आहे. नवस केलाय जगदंबेकडं की आई जगदंबे तू सुद्धा तपश्चर्येच्या जोरावरती इच्छित वर पाहून घेतलास, तसं तुझ्या आशीर्वादाने या जन्मात मला हवा तोच पती कोण जो योगियांना सुद्धा दुर्लभ आहे, थोर मोठाले ऋषी महंत संत मुनी ज्याला मिळवण्यासाठी तपश्चर्या करतात तो मला प्राप्त व्हावा हा नवस केला. आणि दिवसामागून दिवस जात आहेत. भीष्मक राजाचा दरबार भरलेला आहे. दरबारामध्ये राजाच्या सिंहासनावर राजा उपस्थित आहे. छत्र चामरं ढळली जात आहेत. अष्टप्रधान मंडळ आपापल्या मानाप्रमाणे दरबारामध्ये बसलेलं आहे. आणि अशा वेळी राजाची ही अत्यंत लाडकी कन्या रुक्मिणी शेजारी आहेच. सगळं काही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, सगळे खुश आहेत. पण अशा वेळी भीष्मक राजा चिंतेत आहे फक्त या कारणासाठी की रुक्मिणीचं कसं होईल, रुक्मिणीला वर कोण मिळेल, कसा असेल, कसा दिसेल. आणि याच वेळी या राजदरबारामध्ये एक अत्यंत तेजस्वी तेजपुंज वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण उपस्थित झाले. कीर्तिनामा द्विजराज सभे आला, कीर्तिनामा द्विजराज सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरू. संतांनी सर्व सुख मागितलंय. नामदेवांनी याच संतांसाठी सर्व सुख मागितलं. ही संत मंडळी सुखी असो, कारण सगळं सुख तिथे होतं त्या विटेवर. ते सावळ परब्रह्म पंढरपुरामध्ये, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. सगळ्या संतांनी मानलं, पण आमचं सुख नको त्या व्यर्थ सुखाच्या मागे आम्ही धावतो आणि वाट्याला येतं ते दुःख. आणि आमच्या दुःखाचं कारण समर्थांनी सांगितलं ना, मी करता ऐसे म्हणसी तरी तू दुःखी होशी, श्रीराम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. आमचं करते पण सगळं जे आम्ही स्वतःकडे घेतो ना ते त्याला देऊन टाकता आलं पाहिजे, तेव्हा दास होता येईल. म्हणून महाराज ब्रह्मचैतन्य महाराजांचं सुपरिचित प्रसिद्ध वाक्य आहे ना, महाराज म्हणायचे भगवंताला सर्वस्व देता आलं पाहिजे, सर्व नाही दिलं तरी चालेल पण स्व देता आला पाहिजे. आज आमचं झालंय असं मी माझं ही जी आम्हाला कल्पनेची बाधा जडली आहे, हा संशय आमच्या मनामध्ये निर्माण झालाय. आणि त्या संशयामुळे आम्ही भ्रमात अडकलो. आणि भ्रमात जर आमची बुद्धी अडकली असेल तर आम्हाला अंधत्व यायला वेळ नाही लागत. आणि मग अंध माणसासमोर परमेश्वर जरी चतुर्भुज रूपामध्ये उभा ठाकला तरी त्याचा काही उपयोग नाही, त्याला तो दिसणारच नाहीये. त्यामुळे नामदेव महाराज म्हणतात की माझ्या या संत भक्तांना, हरिभक्तांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नकोस. माझं करता करता सर्वस्व असलेला पांडुरंग परमात्मा याचा विसर पडू देऊ नकोस. आणि मग या मनाची चंचलता किंवा हे मन अशा पद्धतीने जर भरकटत गेलं, संभ्रांत अवस्थेमध्ये गेलं, तर पुढची पायरी, पुढचा धोका आहे, पुढची रिस्क आहे. नामदेव महाराजांना सांगावं लागलं पांडुरंगाला की भगवंता, एकदा मनाला कल्पनेची बाधा जडली की पुढे त्याला अहंकार व्हायला वेळ नाही लागत. म्हणून आता जबाबदारी देवा तू घे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकाराचा स्पर्शही होता कामा नये. कुणाला? विष्णुदासांना. कारण नामदेव महाराज जाणून होते अज्ञानी माणसाला अहंकार होण्याची शक्यताच नाही. अहंकार होतो तो ज्ञानी माणसालाच. म्हणून नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. नवल अहंकाराची गोठी माझी माऊली म्हणते. अहंकार कुणाला होतो? ज्ञानी माणसालाच होतो, अज्ञानी माणसाला होत नाही. आणि म्हणून ही जी ज्ञानी मंडळी आहेत यांना अहंकार होऊ नये याची जबाबदारी तू घे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची, अहम भाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न
मन पोटी जिरेना, जय जय रघुवीर समर्थ. सुग्रास पदार्थांचं भोजन स्वीकारलं आणि अचानक मनामध्ये कल्पना आली, जाणीव आली की बहुतेक एक माशी गेलीये पोटात. खाल्लेलं सगळं उलटून पडायला वेळ नाही लागत. तसं अज्ञानी माणसाला अहंकार होऊ शकत नाही, ज्ञानी माणसाला अहंकार होतो. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. आणि शेवटी मग सर्वसमावेशक उदात्त मागणं मागितलं. देवा यांच्यासाठी दिलंस रे, आता नामा म्हणे तया असावे कल्याण. एक काम कर ना देवा, सगळ्यांचंच कल्याण कर. कारण आईचा कळवळा होता, माऊलीचं अंतःकरण होतं. सगळ्यांचंच कल्याण कर, पण कुणाचं? ज्याच्या मुखामध्ये तुझं नाम आहे, ज्या मुखी निधान पांडुरंग, ज्याच्या आयुष्याचं निधान, ज्याच्या आयुष्याचं ध्येय गंतव्य फक्त आणि फक्त तू आहेस ना, त्यांचं सगळ्यांचं कल्याण कर. पण श्रोते हो, अलीकडे आम्हाला सगळं आठवतं पण तो आठवत नाहीये. निधान आयुष्याचं ते असलं पाहिजे अशी अपेक्षा संतांची आहे. सध्या सेल्फीचं युग आहे ना, लोकांनी आम्हाला चांगलं म्हणावं ही अपेक्षाच नाही, आपणच आपल्याला चांगलं म्हणायचं सारखं. त्यामुळे या सगळ्यामध्ये आम्ही इतके अडकलो आहोत, माणूस माणसापासून दूर जातोय. कोरोनाच्या आपत्तीमुळे तर अजूनच ते अंतर वाढलं, भावनिक वाढलं, शारीरिक वाढलं, मानसिक वाढलं. संतांनी संवेदनशीलतेने जगाकडे यासाठी पाहिलं की माणसातलं देवत्व त्यांना जागं करायचं होतं. आणि म्हणून ती संवेदनशीलतेची भाषा जगाला कळावी. सगळे भरीचे भक्त गुण्या गोविंदांनी राहावेत, समाज पुढे सरकावा ही अपेक्षा होती संतांची. आज आम्ही शब्दांमध्ये पूर्वीच्या काळी चिन्हांची भाषा असायची, आता पुन्हा आम्ही उलटे चाललोत. कारण फेसबुक अकाउंट प्रत्येकाचं आहे, व्हॉट्सॲपवर प्रत्येकजण चॅटिंग करतो. नको त्या गोष्टींचा धुमाकूळ आज फेसबुकवर सुटलाय, आपण पाहतो. नको ती थिल्लर चॅलेंजेस आम्ही स्वीकारतोय. खरं चॅलेंज आम्हाला समर्थांनी शिकवलं, जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटो द्या हो. हे चॅलेंज घ्या, संतांनी सांगितलं आम्हाला. पण आम्ही नको त्या गोष्टींमध्ये, आजूबाजूला इतकं मृत्यूचं भीषण तांडव सुरू असताना सुद्धा ती थिल्लर गोष्टींमध्ये गुंतून राहतो. याचा संतांना खेद वाटतो. श्रोते हो, पांडुरंगाला कळवळून आर्जव करतात की बाबा रे, या सगळ्यांचं कल्याण कर, यांना बुद्धी दे, या सगळ्यांचं कल्याण कर, ज्या मुखी निधान पांडुरंग. मी म्हटलं आपण चिन्हात बोलायला लागलो, भाषा गेली. बघा ना व्हॉट्सॲपला ओके, आता तो ओके पण नाही, आता नुसता के. एकच गुच्छ, श्रद्धांजलीलाही तोच, वाढदिवसालाही तोच. आम्ही सीमित झालो आणि जगामध्ये सगळीकडे दिसतंय ते मर्यादे पलीकडचं जीवन दिसायला लागलं. स्नेहाचा पदर, नात्याची कदर नाही राहिली. आणि म्हणून कीर्तन आहे श्रोते हो, म्हणून कीर्तन आहे. नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमातून हीच भक्तीची पताका जनमानसामध्ये रुजवली. आणि आज याच कीर्तनाच्या माध्यमातून समाज तरला तर तरू शकेल ही खात्री आहे संतांना. म्हणून अशा संतांना, अशा हरिभक्तांना, अशा हरिदासांना देवा तू मोठं कर. त्यांना अहंकाराचा वारा लागू देऊ नकोस, त्यांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नकोस. आणि ज्याच्या ज्याच्या मुखामध्ये तुझं नाम आहे त्यांचं सगळ्यांचं कल्याण कर पांडुरंगा. हे उदात्त मागणं नामदेव महाराज पूर्वरंगामध्ये आपल्या मूळ पदामध्ये अभंगामध्ये सांगतात. हे निधान कुणासमोर होतं, हे ध्येय कुणी समोर ठेवलं? एकमेव कृष्णचंद्र परमात्मा, एकमेव पंढरीश पांडुरंग. एवढंच निधान समोर ठेवून आयुष्यामध्ये जी अवतीर्ण झाली होती, जिने अवतार घेतला होता त्याच परब्रह्मामध्ये मिसळण्यासाठी, तिने कशा पद्धतीने त्याला प्राप्त करून घेतलं उत्तर भागामध्ये बघूया. पूर्वरंगात इथेच थांबते. राजाने यथोचित सत्कार केला, स्वागत केलं, सन्मान केला. आणि कीर्तिनामा हा वेदाभ्यासी होता. त्यांनी विचारलं, राजे हो, आपल्या चेहऱ्यावर चिंतेची रेष स्पष्ट दिसतीये, काय कारण आहे? भीष्मक राजे म्हणाले की हो मुनिवर, खरं आहे, आपण ओळखलं, मी चिंताग्रस्त आहे. आणि चिंतेचं कारण हे काय? म्हणाले, जवळच बसलेलं आहे माझी रुक्मिणी. कीर्तिनामा म्हणाले की ही रुक्मिणी त्रैलोक्यामध्ये सुंदर आहे, तिच्या सौंदर्याची चर्चा सगळीकडे आम्ही ऐकतो आहोत. रतीपेक्षाही सुंदर असलेली ही रुक्मिणी, हिच्या विवाहासाठी आपण जर एवढे चिंतातूर असाल ना, तर मी एक सांगतो, आत्ताच द्वारकेहून आलोय. पृथ्वी पर्यटन करणारे होते कीर्तिनामा. आत्ताच द्वारकेहून आलोय, हिला साजेसा नवे, हिला आणि फक्त हिलाच साजेसा असलेला वर नुकताच बघून आलोय. कोण? अहो कोण म्हणून काय विचारता? त्याचं गुणवर्णन, त्याचं रूपवर्णन, त्याचं कीर्तिवर्णन किती आणि काय सांगू.
किती आणि काय सांगू. द्वारकेचा राणा, द्वारकाधीश, त्रिभुवनाचं कैवल्य सम्राज्ञ असलेला द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्ण, आणि तोच वर म्हणून तुमच्या रुक्मिणीसाठी योग्य आहे. आत्ता त्याचंच दर्शन घेऊन येतो आहे, आणि म्हणून तो कसा आहे हे सांगता सांगता कीर्तिनामांनी आपली वाणी, त्या वाणीचा रसकल्लोळ सुरू झाला आणि बोलायला लागले. कसं वर्णन आहे त्या कृष्णाचं. श्रोते हो, अनेक संतांनी तो कृष्ण आपल्या शब्दात बांधण्याचा प्रयत्न केला, पण तो नाही बांधता आला. अनेकांनी आपल्या काव्यात त्याला बांधण्याचा प्रयत्न केला, आपल्या शब्दांमध्ये बांधलं, पण याही पलीकडचा असा तो. नाथांचे कृष्णस्तुतीपरचे कितीतरी अभंग आहेत. नाथ महाराज म्हणतात, चंद्राहुनी शीतल, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतल, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ, तेणे मजा केवळ वेधियले, चंद्राहुनी चंद्राहुनी शीतळ. सावळा देखियला नंदाचा नंदन, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. किती किती वर्णन करावं संतांनी. आमच्या कराडचे विठोबांना दफ्तरदार नारदीय कीर्तनाला कटाव नावाचं वृत्त ज्यांनी दिलं, वर्णन केलं, काय भगवंत आहे. श्रवणी मनोहर मकर कुंडले, फुल्लगल्ल कर्णात दीर्घ सुप्रसन्न लोचन, इंदु बदन तिल पुष्प नासिका, कुंदरदन हनु अधर बिंबगत हास्य मंद मंद, हास्य मंद मंद. हरी हा आनंदाचा कंद, आनंदाचा कंद, हरी हा भक्त सखा गोविंद. सजल नीरद श्याम तनू नवरत्न खचित संवर्ण, मुकुट शिरपेच दुरावर कलगी विराजित, कुटिलालक निटिलासी कस्तुरी, तिलक केशरी गंधा, तिलक केशरी गंधा. हरी हा आनंदाचा कंद, आनंदाचा कंद, हरी हा भक्त सखा गोविंद. आनंदाचा कंद, हरी हा भक्त सखा गोविंद. गोपाल कृष्ण भगवान की. भगवंतांचं वर्णन सुरू आहे. दरबारातला प्रत्येक जण मंत्रमुग्ध होऊन गेलाय. कीर्तिनामा भक्ती उद्रेक झाला होता, आवेगात बोलत होते, सगळ्या रसांचा कल्लोळ होत होता. आणि अशा वेळी प्रत्येकाच्या डोळ्यातनं कधी अश्रुधारा व्हायला लागल्या कळलं नाही. रुक्मिणी, तिच्या तर हृदयामध्ये साक्षात कृष्णमूर्त प्रकट झाली, भक्तिप्रेमाचा उद्रेक झाला, आणि काही क्षणातच रुक्मिणी मूर्छित झाली. तिची बाह्यस्फूर्ती मावळून गेली, मूर्छित झाली आणि धरणीवर कोसळली. दासी धावल्या, राजकुमारीला रुक्मिणीला धरलं, तोंडावर पाणी मारलं. कुणी वारा घालते. राणी शुद्धमती आली, आपल्या लेकीची दृष्ट तर लागली नसेल ना म्हणून दृष्ट काढली. आणि या प्रसंगामध्ये हे वर्णन ऐकून, त्याच्या गुणांचं, त्याच्या कीर्तीचं, त्याच्या शौर्याचं, त्याच्या रूपाचं वर्णन ऐकून जर रुक्मिणीची ही अवस्था झाली असेल, तर आता मात्र हीच कृष्णाला, रुक्मिणी कृष्णालाच द्यायची. हा निर्णय दोघांचाही, राजा राणीचा पक्का झाला. सर्व दरबारचा हा निर्णय पक्का झाला. राजा तर म्हणत होता की कन्यादानासारखं दुसरं पुण्य नाही. कन्यादान आपल्याकडून घडतंय, आणि तेही दान जर कृष्ण परमात्म्याला घडत असेल तर आपलं पुण्य त्रैलोक्यात सामावणार नाही. त्यामुळे आता हा निर्णय पक्का झाला, आणि सगळीकडे कृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहाची चर्चा सुरू झाली. पण जसं विवेकापुढे गर्व आणि मद आड येतात, सद्बुद्धीपुढे काम आणि क्रोध आड येतात, तसं रुक्मिणी आणि भगवान गोपालकृष्ण यांच्या विवाहापुढे रुक्मी आड आलाय. दरबारामध्ये ऐकलं मात्र की रुक्मिणी कृष्णाला द्यायची असा संतापून चवताळून उभा राहिला आणि राजाला सांगतो, राजे काय ऐकतोय मी? आपण छत्र चामर मंडित राजे आहात, क्षत्रिय कुलावतंस आहात, आणि काय शोधून शोधून जावई शोधला हो? तो गवळी, तो कृष्ण. अहो त्याच्या जन्मपत्रिकेचा पत्ता नाही, त्याच्या कुळाचा पत्ता नाही, त्याच्या गोत्राचा पत्ता नाही. काल यवनाला पाहून जो युद्धभूमीतून पळ काढतो तो कसला वीर हो? कसलं गुणवर्णन ऐकता आणि कुणाला देता? आपली रुक्मिणी. रुक्मीची कृष्ण निंदा अशा पद्धतीची चालू झाली. रुक्मी सांगतोय कसा आहे तो कृष्ण?
अहो ऐकलंय त्याच्याबद्दल कधी? मी सांगतो, कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरी, कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरी, कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरी. कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरितो, खिल्लरे राखितो गवळियांची, खिल्लरे राखितो गवळियांची, कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरितो. नंद वसुदेव हे जनक असती तया, नंद वसुदेव हे जनक असती तया, मारिली पूतना नारी असुनी, मारिली पूतना नारी असुनी, कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरितो. कृष्णकुल कृष्णकुल कृष्णकुल. अहो दूध दही चोरणारा, गोपींची वस्त्र चोरणारा, वस्त्र पळवणारा नव्हे. याला पिता सुद्धा दोन, माता सुद्धा दोन. कोण म्हणतं नंदाचा, कोण म्हणतं वसुदेवाचा. आणि पुतनेसारख्या स्त्रीला मारणारा हा कसला हो पराक्रमी, हा कसला पराक्रमी. रुक्मीचं हे ऐकलं. भीष्मक राजा रुक्मीला सांगत होते, रुक्मी अरे वेड्या, तुझ्या बुद्धीची कीव करावीशी वाटतीये मला. धन्य आहे म्हणाले तुझी बुद्धी. वेड्या, रत्नाची पारख करायला रत्न पारखीच लागतो. तुझ्यासारख्या मूढाला आणि मूर्खाला ते कळणार नाही. पण तरी सुद्धा भीष्मक राजाच्या समोर रुक्मी हट्टाला पेटला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये रुक्मिणीला कृष्णाला देणार नाही. मी चेदी नरेश असलेला माझा मित्र शिशुपाल याची निवड केली आहे रुक्मिणीसाठी. भीष्मक राजा म्हणाले, तूही काय निवडून निवडून शोधून शोधून अगदी दिवटा शोधून काढलायस, शिशुपालाला देणार रुक्मिणीला. अरे वेड्या, कृष्णासारखा शौर्य, गुण आणि सगळ्याच बाबतीमध्ये पराक्रमी असलेला, सर्व गुण संपन्न असलेला पुरुषोत्तम जगात नाही. वेड्या, सगळ्या जगाचा सखा असलेला तो कृष्ण, त्याला डावलून हा असला सखा आणतो समोर, शिशुपालाला देईन म्हणतोस रुक्मिणीला. पण रुक्मीच्या हट्टासमोर भीष्मक राजाचं काहीच चाललं नाही. भानावर आलेल्या रुक्मिणीला शेवटी भीष्मक जाऊन भेटले आणि भीष्मक राजांनी सांगितलं, रुक्मिणी वेडे, कृष्णावर तुझं मन जडले हे आम्ही जाणतोय. आमची ही तीच इच्छा आहे की कृष्ण परमात्मा जर आम्हाला जावई मिळाला तर आमचं भाग्य त्रैलोक्यात दुसरं असू शकत नाही. त्यामुळे रुक्मिणी, आज रुक्मी आपलं ऐकायला तयार नाहीये, तो त्याच्या मार्गाने जातोय. पण वेडे, तू थांबू नकोस. कृष्णाला प्राप्त करून घेण्याचा तुझा मार्ग तुला शोधावा लागेल. माझा पूर्ण आशीर्वाद आहे तुला. भीष्मकांनी रुक्मिणीची समजूत काढली. पण रुक्मिणीला ज्यावेळी कळालं की शिशुपालाशी आपला विवाह व्हावा या तयारीमध्ये दुर्योधन आहे, विवाहाची जय्यत तयारी सुरू आहे, त्यामुळे रुक्मिणी प्रचंड व्याकुळ झाली आहे, आर्त झाली आहे की भगवंताशीच आपला विवाह व्हावा. कारण त्यासाठीच तर हा सगळा घाट घातला होता, त्यासाठी अवतीर्ण झाले माया रुक्मिणी स्वरूपामध्ये त्या परब्रह्माला प्राप्त करून घेण्यासाठी. आणि तो जर मिळणार नसेल तर या देहाचा किंवा या अवताराचा उपयोग काय. म्हणून व्याकुळ झालीये. सगळ्या सख्यांना विचारतीये, काय झालं. आत्ता वर्णन ऐकत होते त्यांचं, त्यांच्याशीच माझा विवाह होणार ना. दासी सख्या म्हणतायत, राजकुमारी तुमचा विवाह त्याच्याशी होणार होता, पण आता शिशुपालाशी विवाह निश्चित झालाय म्हटल्यानंतर रुक्मिणीची अवस्था फार विलक्षण आर्त झाली. व्याकुळ स्वरामध्ये कृष्णाची विनवणी करतीये. आणि काय अवस्था आहे. कृष्ण सखा रमला मम मनी, कृष्ण सखा रमला, कृष्ण सखा रमला मम मनी, कृष्ण सखा रमला, नचरणी आप्तवधा सजला मम मनी, कृष्ण सखा रमला, रमला रमला रमला. रुक्मिणीची ही अवस्था सगळ्यांना कळत होती. पण रुक्मी हट्टाला पेटलेला, सगळ्यांना निमंत्रण धाडली सुद्धा, पालख्या, रथ, घोडे, हत्ती, मेणे आणायला पाठवलं आणि जबाबदारीने याची खबरदारी घेतली की द्वारकेला कुठल्याही पद्धतीचं निमंत्रण पोहोचता कामा नये. पण रुक्मिणीने त्या क्षणी तातडीने निर्णय घेतला. राज्याचे कुलपुरोहित असलेले सुदेव यांना बोलावून घेतलं. वेदशास्त्र संपन्न सदाचरणी वेदाभ्यासी असलेले सुदेव
धावत आले, राजकुमारीची सगळी परिस्थिती समजून घेतली, तिची व्यथा, तिची ती व्याकुळता अनुभवली, पाहिली आणि म्हणाले, रुक्मिणी काळजी करू नकोस, मी नक्की आणतो कृष्ण परमात्म्याला. अगं माझं जन्मोजन्मीचं भाग्य आज फळाला आलंय. का? कारण योग्यांना दुर्लभ असलेला तो परमात्मा, त्याचं सगुण साकार रूप आज मला तुझ्या निमित्ताने भेटायला बघायला मिळणार आहे. रुक्मिणी माते, तुझीच खरं तर माझ्यावर अनंत कृपा आहे, अनंत उपकार आहेत. मी खात्री देतो, मी आत्ता जातो आणि भगवान गोपालकृष्णांना घेऊन येतो. अगं गजेंद्राने हाक मारली, गजेंद्रासारख्या पशूंनी हाक मारली तर त्यांनी उडी घालायला वेळ नाही लावला. तो आला, तुझी तर हाक तो नक्कीच ऐकेल, काळजी करू नकोस. फक्त त्याला जाऊन काय सांगू तेवढं सांग म्हणजे झालं. रुक्मिणी सांगतेय, महाराज आपण श्रेष्ठ आहात, आपण विद्वान आहात, वेदाभ्यासी आहात, तेव्हा तिकडे जाऊन काय बोलायचं हे आपणच ठरवा. सुदैवांनी सांगावं, अगं वेडे, माझी विद्वत्ता, आमची विद्वत्ता एखाद्या वटवृक्षासारखी असते, विस्तीर्ण असते, पण त्याला सुवासिक फुलं नाही आहेत. जग आसमंत उजळून टाकणारं एखादं फूल आमच्या या वटवृक्षाला येऊ शकत नाही, पण मोगरीच्या वेलीला एखादं सुंदर मोगऱ्याचं फूल आलं ना की तो आसमंत उजळून निघतोच. माझ्या या विद्वत्ता प्रचूर बोलण्याचा तिथे काहीच उपयोग नाही. तुझा भाव, तुझी अर्थता, तुझी श्रद्धा तिथपर्यंत पोहोचेल असं काहीतरी कर आणि असं काहीतरी लिही. रुक्मिणीने लिहायला घेतलं श्रोते हो, आणि जगाच्या इतिहासातलं पहिलं लिखित प्रेमपत्र अवतरलं. धवल रेशमी पत्रावरती हा नको उठाव नको. धवल रेशमी पत्रावरती धवल रेशमी पत्रावरती केशरी रंगे लिहिले. धवल रेशमी पट्टावरती केशरी रंगे लिहिले. अशा परी विश्वातील पहिले प्रेमपत्र अवतरले. रामा साधुजी रामा राजा अशा वस्त्रावरती केशराच्या रंगाने लिहिलं रुक्मिणीने. भागवतामधले 7 श्लोक प्रसिद्ध आहेत. भगवंताचं वर्णन करावं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैर्हरतोंगतापम रूपम दृशं दृशिमताम अखिलार्थलाभम त्वय्यच्युता विशति चित्तम पत्रपम मे. गोपाल कृष्ण भगवान की तव रूप कीर्ती ऐकोनी मन माझे तल्लीन झाले. तव रूप कीर्ती ऐकोनी मन माझे तल्लीन झाले. देवा आसनी भोजनी शयनी त्वध्यान मनी असे भरले. होईन दासी चरणांची कधी ऐसे होऊन गेले. बर का, मम बंधू रुक्मिया वैरी मम बंधु रुक्मिया वैरी सन्मित्र चैत्य अधिकारी शिशुपाला देऊ गेले. नवरी मी शिशुपालाला नवरी मी शिशुपालाला नवरी मी श्रीकृष्णाला नवरी मी शिशुपालाला नवरी मी श्रीकृष्णाला. आणि रुक्मिणीच्या या पत्रामध्ये तिची विद्वत्ता होती, तिची श्रद्धा होती, आर्तता होती, विवेक होता आणि आर्जवही होतं, विनंतीही होती. या सगळ्या भावनांचा कल्लोळ त्या पत्रामध्ये नव्हे, रुक्मिणीचं हृदयच जणू काही दिसलं भगवंतांना. सुदैवांनी भगवंतांना पत्र देण्याआधीची सुदैवांची अवस्था विलक्षण होती श्रोते हो. बघत राहिले. दृष्टी देखो न मन मोहना. सगळं देहभान हरपलं. गोपालकृष्ण समोर गेले. कार्य काय ते विसरे ब्राह्मण. भगवंत जवळ आले, गदगदा हलवलं, म्हणाले, काय, कोण आपण, कशासाठी आला आहात, इथे येण्याचा हेतू काय हे तू मला सांग. म्हणाले, कशासाठी आलात. आणि मग भानावर आले. मग पद्माक्षीचे पत्र काढून पद्मनाभा हाती दिधले.
भगवंतांनी त्या पत्राचं वाचन करावं. कधी डोळ्यातनं अश्रुपत्रावर ओघळला ते भगवंतांना सुद्धा नाही कळालं. रुक्मिणीच्या सांगण्यानुसार गुप्त मार्गाने भगवंत निघाले. सुदेवाला पुढे पाठवून दिलं आणि दारुकाला रथ सज्ज करण्यास सांगितलं. मागे बलराम दादा सैन्य घेऊन तयार होतेच आणि भगवंत स्वतः रथ घेऊन रुक्मिणीने सांगितल्या पद्धतीने कुंडिनपुरापासून काही अंतरावर असलेलं जगदंबेचं मंदिर, त्या मंदिराच्या महाद्वारापर्यंत यायचं भगवंतांची तयारी झाली. द्वारका ते कुंडिनपूर एका रात्रीत अंतर भगवंतांनी काढलं. इकडे दिवस उजाडला तशी सगळी विवाहाची तयारी, विवाहाचे विधी सुरू झाले. शिशुपाल तर आनंदात मस्तीत होता स्वतःच्या. आणि अशा वेळी रुक्मिणीची अवस्था, कधी येतील परमात्मा, कधी येतील गोपालकृष्ण म्हणून वाट पाहतीये. सख्यांना दासींना घेऊन अंबेच्या मंदिरामध्ये आलीये. जगदंबेच्या समोर पूजा साहित्य ठेवलं, मनोभावे नमस्कार केला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई, अगं अंबेला नमुनी म्हणे कन्येला प्रसवतात ज्या माता, त्या लटिक्या तुची खरी कृष्णाची तुझ योग्य होईल ज्या माता. तोच तुझ्यासाठी जावई म्हणून योग्य आहे बरं. आई कृपा कर म्हणून नमस्कार करावा. चरणांवर मस्तक टेकलं आणि जगदंबेच्या गळ्यातली नीलकमळांची माळा रुक्मिणीच्या गळ्यामध्ये येऊन पडली. शुभशकून मिळाला. निश्चित झाला संकल्प की आता हीच माळ कृष्णांच्या गळ्यामध्ये घालणार. म्हणून वळडी माघारी तसे गोपालकृष्ण समोर रथामध्ये उभे असलेले, सज्ज असलेले दिसले. रुक्मिणी रथामध्ये चढण्यासाठी भगवंतांनी स्वतः आपला हात दिला. रुक्मिणी रथामध्ये चढली आणि खऱ्या अर्थी ज्यासाठी हा सगळा अट्टाहास होता ते परब्रह्माचं आणि त्या मायेचं मिलन झालं. रुक्मिणीने भगवंतांच्या गळ्यामध्ये ती पुष्पमाला अर्पण केली. हंसे मुक्तानेली. रुक्मिणी स्वयंवराची ही आर्या मालकंसमध्ये जर गायली नाही तो आगाऊपणा ठरेल. कारण अनेक पूर्वजांनी, अनेक ज्येष्ठ कीर्तनकारांनी हे इतकं अजरामर करून ठेवलंय. हंसे मुक्तानेली, हंसे मुक्तानेली, हंसे नेली, हंसे मुक्तानेली नेली. मग केला कलकलाट काकानी, हाकानी नभ भरले, हाकानी नभ भरले. भरले गेला सुरांचा ही नाद, हाकानी हंसे मुक्तानेली नेली, हंसे मुक्तानेली, मुक्तानेली, मुक्तानेली. आणि मग काय हो, जरासंधाचं सैन्य, रुक्मीचं सैन्य यादव सैन्यावर तुटून पडलं. घमासान युद्ध झालं आणि या युद्धामध्ये रुक्मीचा पराभव झाला. ज्यावेळी भगवान रुक्मिणी कृष्ण निंदा केली आणि ती निंदा असे शब्द रुक्मीच्या मुखातून भगवंतांनी ऐकले. रुक्मी सांगत होता की कृष्णा, अरे चोरट्या, माझ्या बहिणीला पळवून नेताना तुला लाज नाही वाटली? रुक्मिणी, तू याच्यासोबत जाऊन तुझ्या भावाचा अपमान केलायस ना, तर लक्षात ठेव, भविष्यामध्ये याचा आणि तुझा वियोग झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं ऐकलं मात्र आणि कृष्णांनी याचा वध करण्याच्या तयारीने सज्जता केली. त्यावेळी रुक्मिणी आर्त स्वरामध्ये भगवंतांना प्रार्थना करते की देवा, कसाही असला तरी माझा भाऊ आहे, कसाही असला तरी आपल्या विवाहामध्ये हे विघ्न का आणता? त्याला अभय द्या. मग न मारता वीराला मारायचं कसं? न मारता एखाद्याला कसं मारायचं? या दृष्टीने शास्त्रानुसार भगवंतांनी तेच केलं की एखाद्या क्षत्रियाची मानखंडना करणं हा त्याचा एक प्रकारचा वधच असतो. त्याचं विरूपीकरण भगवंतांनी केलं.
आपल्या बाणाच्या अग्रानी त्याची अर्धी मिशी काढली, केसांचे 5 पट केले आणि अशा विरूपीकरण करून भगवंतांनी रुक्मिणीला माघारी पाठवले. इकडे द्वारकेमध्ये सर्वजण आले. भगवंतांच्या विवाहाची सगळी सज्जता झाली. कन्यादानासाठी तिकडे भीष्मक राजाला आणि राणी शुद्धमतीला सुद्धा बोलावून आणलं आणि द्वारकेपासूनच काही अंतरावर भगवंतांच्या विवाहाची सिद्धता झाली. लग्न मंडप सजला, मंगलक्षता डोक्यावर पडल्या आणि मग काय हो, नामदेवांनी सांगितलेल्या या अभंगानुसार प्रत्येकाने जे जे केलं ते फळ त्याला मिळालं. आकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीची या दासा, नामदेव महाराज म्हणतात. तर अशा हरीच्या दासांना, या दासांचं कल्याण व्हावं, रुक्मिणीचं कल्याण झालंच. ज्यामुखी निधान पांडुरंग, ज्या न्यायाने रुक्मिणी कृष्ण स्वरूप झाली होती, अवघं जीवन कृष्णाला वाहिलं होतं. ज्यामुखी निधान पांडुरंग, नामा म्हणे तया असावे कल्याण. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही कल्पना, हा भ्रम, या रुक्मिणीशी माझा विवाह होईल, या भ्रमामध्ये असलेला तो वेडाचेदी नरेश शिशुपाल, त्याची ही अवस्था काय झाली महाभारत आपण जाणता. 151 अपराधाला भगवंतांनी सुदर्शन काढलंच. आणि अहंकाराचा वारा न लागो राजसा, नामदेवांची कळकळी यासाठीच आहे. तो अहंकार त्या रुक्मिणीला झाला ना, युवराज पदाचा, सत्तेचा अहंकार झाला. त्यामुळे खरं परब्रह्म विसरला आणि नको त्या गोष्टींच्या आहारी गेला, मागे लागला. त्यामुळे तेही नुकसान झालं. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. आणि मग काय हो, अक्षता पडल्या. कस्तुरी कस्तुरी तिलकं ललाट पटले, वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले, वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं, गोपाल कंठे च मुक्तावलिः, गोपास्त्री परिवेष्टितो विजयते, गोपाल चूडामणिः. सर्वांगे हरिचन्दनं सुललितं, कंठे च मुक्तावलिः, गोपास्त्री परिवेष्टितो विजयते, गोपाल चूडामणिः. शुभलग्न सावधान, गोपाल कृष्ण भगवान की जय, जगदंबा माता की जय. जय रघुवीर समर्थ, गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण परमात्मा आणि जगन्माता आदिमाया, आदिशक्ती असलेली रुक्मिणी माता यांचं मिलन झालं. परब्रह्म आणि माया या युगामध्ये, या रूपामध्ये पुन्हा एकदा परस्परांना भेटले. आणि मग काय हो, मग झालं लग्न. लग्नानंतर आता एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, प्रसाद जरी असला, जेवण जरी असलं तरी सुद्धा आहेर हा द्यावा लागतो ना. काही जण स्वीकारत नाही, हा भाग वेगळा आहे. पण गोपालकृष्णाचं लग्न आहे, अधिक मास आहे, पुरुषोत्तम महिना आहे. त्यामुळे हे दान आपल्याकडून व्हावंच एवढी अपेक्षा आपल्या सर्वांकडून करते. गेले 7 दिवस हा जो खटाटोप सुरू आहे, आमच्या पुण्यातली ही सगळी ज्येष्ठ नारदीय कीर्तनकार मंडळी, जोगळेकर बुवा असतील, कुलकर्णी बुवा असतील आणि त्यांना सहकार्य करणारी सर्व मंडळी, ज्या धडपडीने श्रद्धांजली कीर्तन महोत्सव असू दे, नाहीतर मग हा लागून आलेला महिला कीर्तन महोत्सव असू दे, या सर्व कीर्तन महोत्सवांमध्ये सर्व परीने, सर्व कुटुंबाचं योगदान प्रत्येकजण आपापल्या परीने देत आहे. श्रोते हो, आपल्याकडे एवढीच कळकळीची विनंती करते की या ललिताचा किंवा हे मागणीपर जे आजचं शेवटचं समारोपीय कीर्तन आहे, या या कीर्तनाकडून आपल्या सगळ्यांकडून एवढी एक मागणी करते की आजचं दान आपल्याकडून यावं. हा आहेर भगवंतांना मिळालेला असं समजूया या निमित्ताने की या उत्सवासाठी सर्व प्रकारची नियोजन व्यवस्था पार पडण्याकरता आर्थिक पाठबळ खूप महत्त्वाचं असतं. आणि जे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या कृपेने प्राप्त होणार आहे. त्यामुळे आपला जर देणारा हात असेल
तर पुढे अनेक उत्सव अशाच पद्धतीने भगवंत या मंडळींकडून आम्हा सगळ्यांकडून करून घेईल. ती सेवा तो करून घेईल, कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण या न्यायाने या सर्व कीर्तनकार मंडळींचा संकल्प अत्यंत शुद्ध आहे, पवित्र आहे, आणि तो संकल्प पुढे नेणारा तो परमेश्वर परमात्मा आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करते की जेवढं यथामथी यथाशक्ती आपल्याला देणं शक्य आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करा. आपल्या या चॅनलच्या निमित्ताने या व्हिडिओच्या खाली आपल्यासमोर काही नंबर आपल्याला दिसतील, 2 नंबर आपल्याला दिसतील. त्या नंबरशी संपर्क करून आपल्याला जे योगदान द्यायचं आहे, जे दान द्यायचं आहे, जो आहेर करायचा आहे आजच्या विवाहाचा, तो आपण करा. निश्चित हाच आशय मनात राहावा म्हणून नामदेवांच्या या अभंगाचा पुन्हा एकदा भैरवीमध्ये उद्घोष करूया, आवृत्ती करूया आणि आरती करू कीर्तनाला समारोप. आकल्पायुष भावे तया कुळा, आकल्पायुष भावे तया कुळा, आकल्पायुष भावे तया कुळा. आकल्पायुष भावे तया कुळा, माझी सकळा हरीच्या दासा, माझी सकळा हरीच्या दासा, माझी सकळा हरीच्या दासा, माझी सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकासी नाम म्हणे तया असावे कल्याण. ज्या मुखी निधान पांडुरंग, ज्या मुखी निधान पांडुरंग. आकल्पायुष भावे तया कुळा, आकल्पायुष, आकल्पायुष, आकल्पायुष भावे तया कुळा. पंढरीनाथ महाराज की जय. श्रद्धांजली कीर्तन महोत्सव समितीतर्फे सर्व महिला कीर्तनकारांचा अधिक मासानिमित्त होणारा हा कीर्तन महोत्सव, या महोत्सवाचं आजचं अतिशय व्युत्पन्न आणि रसाळ असं समारोपाचं कीर्तन आपण सगळ्यांनी फेसबुक लाईव्हच्या या माध्यमातून ऐकलत. याकरता, या कीर्तन महोत्सवाकरता पुणे दर्पण या लाईव्ह चॅनलच्या सहकार्याने आम्ही आपणा सर्व श्रोत्यांपर्यंत, मग ते भारतातले असतील, भारताबाहेरचे असतील, अशा अनेक कीर्तनप्रेमींपर्यंत आम्ही सगळे पोहोचू शकलो आहोत. मंडळी, एखादा महोत्सव करायचा असतो तेव्हा त्या महोत्सवाला अगदी खारीच्या वाट्यापासून रामचंद्राच्या शिवधनुष्यापर्यंत सगळं काही लागत असतं. आणि या प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला तर हा महोत्सव सुफळ संपूर्ण होण्यासाठी आम्हाला अनेकांचं सहकार्य लाभलेलं आहे. याच्यामध्ये हे लाईव्ह शूटिंग करण्यासाठी जी जागा आम्ही ज्यांच्याकडे मागितली किंवा ज्यांच्या सहकार्याने आम्हाला मिळाली, असे आमचे यत्नाळकर काका आणि त्यांची मुलगी, अशा या दोघांचेही मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबरीनं एक गोष्ट या महोत्सवाची आपल्याला अगदी निक्षून कळली असेल, लक्षात आली असेल, की हा महिला कीर्तनकार महोत्सव आहे. त्यामुळे मधली कीर्तनकार व्यक्ती ही जर महिला असेल तर तिला साथसंगत करणाऱ्याही दोन्ही व्यक्ती या महिलाच असल्या पाहिजेत. याकरता पुण्याच्या आणि पुणे परिसरात असलेल्या ज्या काही महिला कलाकार आहेत त्याच आम्ही संवादिनी साथीसाठी आणि तबल्याच्या साथीसाठी इथे बोलवण्याचा एक अल्पसा प्रयत्न केला होता. त्यांना आवाहन केलं होतं.
त्याही सगळ्याजणी याच्यामध्ये आनंदाने आम्हाला सहकार्य द्यायला तयार झाल्या. त्यामुळे या 7 दिवसाच्या महोत्सवामध्ये ज्या ज्या साथीदारांनी, महिला साथीदारांनी आम्हाला ही साथ करण्याचं मान्य केलं आणि ती अतिशय सुंदरपणाने निभावली, अशा या महिला साथीदारांचीही मी अतिशय मनापासून आभारी आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणजे हे सगळं नियोजन करत असताना गेले 6 दिवसाच्या कीर्तनामध्ये या लाईव्हच्या माध्यमातून अनेक श्रोत्यांच्या अनेक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचत आहेत आणि त्या पोचत असताना त्यांचं जे शाब्दिक पाठबळ आहे ते देखील इथून पुढे अनेक असे महोत्सव करण्यासाठी आमच्या पाठीवरती कौतुकाची थाप म्हणूनच आम्ही घेणार आहोत. कसं असतं, कितीही मोठी संकट आली तरी मला इथे त्या कवितेचे शब्द आठवतात की मोडून पडली पाठ पण मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती आम्ही सर्व कलाकारांनी आणि आम्ही सर्व कीर्तनकारांनी अंगी बाणवली आहे. आणि म्हणूनच आलेल्या या महाभयंकर रोगाच्या साथीमधून सुद्धा केवळ चिरंतन राहतं असं हरिनाम संकीर्तन या वेगवेगळ्या रूपानं तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही आमची ही सत्कर्माची अंजुली हातामध्ये घेतलेली आहे. ती आता श्रोत्यांच्या पायी आम्ही अर्पण करणार आहोतच या आणि इथून पुढच्या अनेक महोत्सवाच्या साथीनं. आणि याकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हो, साथीदार मिळाले, रंगमंच मिळाला, माईक मिळाला, शूटिंगसाठी कॅमेरा मिळाला, सगळं काही मिळालं, पण याकरता लागते ती लक्ष्मीची म्हणजे आर्थिक साथ. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही हे म्हणतात ना, ते काही खोटं नाही. आणि याकरता आम्हा हरदासांची ही झोळी आता मी तुमच्या पुढे पसरणार आहे. ताईंनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हे कीर्तन चालू असताना, तुम्ही फेसबुकवर हे लाईव्ह ऐकत असताना खाली 2 व्यक्तींची नावं इथे जाहीर होत आहेत, ज्यांचे गुगल पेचे नंबर आपल्यापर्यंत पोचत आहेत. आपल्याला जर खरोखर आम्ही केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य वाटला असेल, आपण आम्हाला सहकार्य करू इच्छित असाल, तर आपलं आर्थिक सहाय्य स्वीकारायलाही आम्ही अतिशय मनापासून स्वीकारतो आहोत. आम्हाला ते मान्य आहे. शेवटी कसं आहे माहिती का, कीर्तनकारानं कीर्तन जगवणं, कलाकारानं कला जगवणं हे सतीचं वाण जपण्यासारखं असतं. आणि म्हणूनच आम्हा सगळ्या तरुण पिढीकडनं किंबहुना हे आयोजन करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठ कीर्तनकार आयोजक मंडळींकडनं एवढंच सांगते, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. कीर्तनकार हा 2 तास कीर्तनकार असला तरी उरलेले 22 तास तो समाजाशी आपल्या इतिहासाचं, पुराणाचं सगळं काही महत्त्व पटवून देणारा एक कॉन्सिलर असतो. आणि या न्यायाने आम्ही सगळे तुमच्या पुढे उभे आहोत. आपण सहकार्य कराल यात शंकाच नाही. मी एवढं निवेदन करून रोहिणीताईंना आरतीसाठी उभं राहायला सांगते आणि आरती करण्याची विनंती करते. धन्यवाद. चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व गोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. युगे 28 विधे उभा, वामांगी रखवाई दिस दिव्य शोभा. दलिकाचे भेटी कल ब्रह्म आलेला, चरणी वाहे जीवा उद्धरी जला. जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा भावे जिवलया. जय देव जय देव. तुळसी माळा गळा करते मुनिकटी, कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी. देव सुरवैती भेटी, गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा भावे जिवलया. जय देव. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, चंद्रभागे मध्ये स्नान जे करती. दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती, केशवासी रामदेव
तुकाराम. पंढरीनाथ महाराज की, देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.